छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती असताना सिद्धीजवळच्या सैन्यानं गडाभोवती वेढा घातलेला होता. आपले राजे सुखरूपपणे या गडाबाहेर पडले पाहिजेत. भविष्यामध्ये राज्याला सुख आणि समृद्धीचे दिवस आणायचे असतील तर राजे आमचे राहिलेच पाहिजेत. यासाठी त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी 2 रत्न या ठिकाणी कामी आली. ते म्हणजे वीरप्रभू बाजीप्रभू देशपांडे आणि शिवरत्न शिवा काशीद. या ठिकाणी त्यांची ही समाधी आहे. वीर शिवरत्न शिवा काशीद यांची ही समाधी आहे. समाधी खाली आहे. या ठिकाणी ही समाधीकडे जाण्याची रस्ता आहे. हा तो परिसर आहे समाधीभोवतील असणारा. शतशः वंदन या परिसराला. शिवराज पन्हाळगडी सिद्धीजवळच्या वेढ्यात अडकले होते. वेढ्यातून निसटण्यासाठी महाराजांनी एक अद्भुत विलक्षण योजना आखली. पन्हाळगडावरून सुटका आणि विसागडी प्रयाण बाका प्रसंग उद्भवला तर स्वराज्यासाठी मृत्यूला सामोरे जाण्यासाठी प्रति शिवाजी बनले वीर रत्न शिवा काशीद. आषाढ शुद्ध पौर्णिमा शके 1582 दिनांक 12 जुलै 1660 रोजी रात्रीच्या पहिल्या प्रहरी सिद्धीजवळच्या वेढ्यातून निसटण्यास 2 पालख्या राजदिंडी मार्गाने गडाबाहेर पडल्या. एक पालखी स्वातंत्र्याचा सूर्य शिवाजी महाराजांच्यासाठी आणि दुसरी पालखी स्वराज्यासाठी हौतात्म्याची, अर्थात दोन्हीही पालख्या शत्रूला हूल देण्यासाठीच हौतात्म्याच्या पालखीत बसून निघाले होते. प्रति शिवाजी बसून स्वराज्याप्रती असामान्य बलिदान करण्याचे भाग्य लाभलेले नेबापूरचे शिवा काशीद. प्रति शिवाजीच नाट्य उजेडात येईपर्यंत शिवरायांची मुख्य पालखी विशाळगडाच्या दिशेने वेगाने दौडत होती. बाजीप्रभू देशपांडे, रायाचा नाईक, बांदल, शंभूसिंह जाधव आणि 600 सैनिकासह अंधाऱ्या रात्री डोंगर दऱ्यांच्या अवघड चढ उतारावरून आडवाटेनं आषाढ्याच्या भर पावसात जळवा असलेल्या चिखलातून न उसंत घेता आवाजही करायचा नाही असे सुमारे 60 मैलाचे अंतर कापायचे होते आणि थकूनही मग शत्रूशी लढायचेही. भारत मातेच्या रक्षणासाठी या अग्निपथावर होरपळले तरी आई ग म्हणायचे नाही असे व्रतच होतं. हे वीर म्हणजे जणू सूर्याच्या रथाचे वेगवान विजयी सहस्त्र वारूच बाजीप्रभू देशपांडे, नररत्न बाजीप्रभू देशपांडे आणि शिवरत्न शिवा काशीद. इकडे प्रति शिवाजी बनलेल्या वीर शिवा काशीदने आपले कर्तव्य पार पाडले, पण त्यांना सिद्धीजवळच्या सहकार्यातील काहींनी ओळखलं. सिद्धीजवळ संतापला आणि स्वामिनिष्ठ सहकार्यासह वीर शिवा काशीदची स्वातंत्र्य संग्रामाच्या यज्ञकुंडात उडी घेतली. याच बलिदानामुळे शिवरायांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यास अवधी मिळाला. आजचा सुखी आणि समृद्ध महाराष्ट्र त्यांच्या बलिदानावर उभा आहे. स्वामिनिष्ठ नर वीर शिवा काशीद याच पवित्र ठिकाणी चिरनिद्रा घेत आहेत. या भूमीला कोटी 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 प्रणाम. अशी ही पवित्र भूमी आहे. वीर शिवा काशीद यांचा या ठिकाणी समाधी अवतीभोवतीचा हा परिसर आहे. खरोखरच नव चैतन्यानं भारावून जातं. परिसरात आल्यानंतर अंगावरती शहारे येतात. व्हिडिओसाठी लाखो लाईक्स द्या.